नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हॉर्मोन तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. मधुमेही व्यक्तींमध्ये रक्तातील साखर वाढल्यामुळे बऱ्याचशा अवयवांवरती परिणाम होतात. त्यातील महत्त्वाचा अवयव म्हणजे सांधे. मधुमेहामुळे सांधेदुखी देखील होते. रक्तातील साखर वाढल्यामुळे किंवा थायरॉइडच्या आजारांमुळे खांदेदुखीचा त्रास होतो, ज्याला आपण म्हणतो फ्रोझन शोल्डर. आणि या फ्रोझन शोल्डरसाठी बरेचसे व्यक्ती पेनकिलरच्या गोळ्या घेतात, ज्यामुळे किडनीवर दुष्परिणाम होतात. पण यापेक्षा सर्वात महत्त्वाचा खांदेदुखीचा किंवा फ्रोझन शोल्डरचा उपाय म्हणजे फिजिओथेरपीचे व्यायाम करणे. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर भक्ती सुतार. नमस्ते. डॉक्टर भक्ती सुतार या अश्विनी काळे पेल्विक फ्लोर फिजिओथेरपी सेंटर, औरंगाबाद येथे कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत. आणि त्या आज आपल्याला फ्रोझन शोल्डरसाठी काय व्यायाम करायला पाहिजेत याबद्दल माहिती देणार आहेत. फ्रोझन शोल्डर याचा जागतिक स्तरावरती प्रसार हा 2 ते 3% असल्याचे आढळले आहेत व हा 40 ते 70 वर्षाच्या वयोगटात होतो. फ्रोझन शोल्डर किंवा अडेसिव्ह कॅप्सुलायटिस काय आहे? फ्रोझन शोल्डर किंवा अडेसिव्ह कॅप्सुलायटिस ही एक अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये खांद्याची कठोरपणा किंवा ताठरपणामुळे असहनीय वेदना किंवा अस्वस्थता होते. खांद्याच्या टाइटनेसमुळे आपण बघू शकतो की पेशंट्समध्ये एक लक्षणीय मर्यादा येते हालचालीमध्ये. याचे कारणीभूत घटक अजूनही ज्ञात नाहीत. उच्च ब्लड शुगर पातळी किंवा कमी थायरॉइड हॉर्मोन पातळी किंवा ज्या रुग्णांना हृदयविकार आहेत अशा रुग्णांमध्ये आपण फ्रोझन शोल्डरचं जास्त प्रमाण बघू शकतो. किंवा जे रुग्ण अंथरुणाला खिळलेले आहेत त्यांच्यामध्ये फ्रोझन शोल्डर होण्याचा अधिक धोका असतो. फ्रोझन शोल्डर आपण कसं ओळखू शकतो? तर भरपूर जण ह्याची कंप्लेंट्स करतात की मला भाम पाडता येत नाहीये, मला वॉलेट मागच्या खिशातून काढता येत नाहीये, किंवा गाडीचा दरवाजा उघडा करता येत नाहीये, किंवा हात वरती नेण्यास प्रॉब्लेम होतोय. तर अशा व्यक्तींना आपण म्हणू शकतो की फ्रोझन शोल्डर आहे. आता आपण फ्रोझन शोल्डरसाठी वेदना जी होते त्यासाठी पेन किलरच्या ऐवजी आपण व्यायाम करून याचे लक्षणं कसे कमी करू शकतो आपण हे पाहूया. खांद्याची हालचाल वाढवण्यासाठी आपण पहिला व्यायाम करणार आहोत, त्याला म्हणतो आपण फिंगर लॅडर. यामध्ये आपण आपल्या खांद्याची रेंज वाढवणार आहोत व ती मेंटेन करणार आहोत. आता सुरू करूया. हा व्यायाम करण्यासाठी आपल्याला भिंतीला चेहरा करून एका हाताच्या अंतरावरती उभं राहायचं आहे व हळूहळू आपल्या बोटांना चालवत वर न्यायचं आहे. तुम्ही जितकं वर न्याल तितकं तुमच्या हालचाली खांद्याची वाढणार आहे. आणि तुमची रेंज जितकी आहे तिथे थांबून 5 पर्यंत मोजून वापस खाली यायचे. 1, 2, 3, 4, 5. आणि इथे आपण एक लक्ष ठेवायचंय की आपला कोपर स्ट्रेट पाहिजे. याच व्यायामाचा दुसरा प्रकार आहे ज्यामध्ये आपण भिंतीला बाजू करून उभं राहणार आहोत एका खांद्याच्या अंतरावरती. इथे पण आपल्याला कोपर आपला स्ट्रेट ठेवायचा आहे, वाकू नाही द्यायचंय व बोटांनी चालत वरती जायचंय. थांबून 5 पर्यंत मोजायचे. 1, 2, 3, 4, 5 व हळूवार खाली यायचे. हाच व्यायाम दोन्ही खांद्यांसाठी रिपीट करायचे आहेत. हे दोन्ही पण व्यायाम. यामधला दुसरा व्यायाम आपण काठीच्या सहाय्याने करणार आहोत. यामध्ये आपण काठीला दोन्ही हातांमध्ये समान अंतरावरती धरणार आहोत. जितकं जास्त ठेवाल तितकी आपली खांद्याची हालचाल वाढेल. या प्रकारे आपल्याला व्यायाम करायचा आहे. इथे आपण लक्ष ठेवणार आहोत की आपले कोपरे ताठ असावेत. हळूवार खाली पण आणायचं आहे. हा व्यायाम आपण 10 वेळा करणार आहोत 3 सेट्ससाठी. पुढच्या व्यायामामध्ये आपण एका टॉवेल रोलची सहायता घेणार आहोत. यामध्ये आपल्याला टॉवेल घ्यायचा आहे व त्याला या प्रकारे फोल्ड करायचं आहे. फोल्ड करून त्याला रोल बनवायचा आहे. डाव्या हाताचा व्यायाम करण्यासाठी उजवा हात आपण वरती घेणार आहोत आणि 5 पर्यंत मोजायचं आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि हळूवार खाली घ्यायचं आहे. या व्यायामामध्ये आपण दाराचं हँडल धरायचं आहे व आपण याची काळजी घेणार आहोत की आपला जो कोपरा आहे तो आपल्या साईडला चिकटलेला आहे. आपल्याला हँडल धरून फक्त दाराच्या विरुद्ध दिशेला वळायचं आहे. याच्याने आपल्या खांद्याच्या स्नायूंना ताण बसेल. पूर्णपणे वळून 5 पर्यंत मोजायचं आहे. 1, 2, 3, 4, 5 व हळूवार परत पहिलेच्या स्थितीला व्हायचंय. हा व्यायाम आपण 10 वेळा करणार आहोत. या व्यायामामध्ये आपण आपल्या दोन्ही हातांमध्ये 1-1 किलोचे वजन घेणार आहोत. आता इथे
यांनी 1 किलोचे डंबल्स घेतले आहेत, पण आपण घरी 1 लिटरची बिस्लरीची बॉटल घेऊन त्याच्यामध्ये वाळू भरूनही आपण उपयोग करू शकतो. आपण याच्यामध्ये आपल्या हातांनी आकृत्या काढणार आहोत. पहिली आकृती आहे आय, ज्याच्यामध्ये दोन्ही हात सरळ वरती घ्यायचे आहेत व कोपरे ताठ ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरी आकृती आपण लगेच करणार आहोत, ती म्हणजे डब्ल्यू. याच्यामध्ये दोन्ही खांद्यांच्या मध्ये आपल्याला ताण जाणवला पाहिजे. तिसरी आकृती आहे टी, याच्यामध्ये दोन्ही हात आपण आडवे घेणार आहोत व इथे पण आपले कोपरे सरळ पाहिजे. आणि चौथी आकृती म्हणजे वाय, त्याच्यामध्ये आपल्याला आपण टी मधून सरळ कोपरे ठेवत सरळ कानाच्या जवळ घेऊन जाणार आहोत हात दोन्ही. हा व्यायाम आपल्याला याच क्रमामध्ये एका सेटमध्ये 10 वेळा करायचा आहे. हा दिवसातून 1 सेट केला तरी पुरे आहे.